महिलांसाठी मोठा उद्योग, शेतीसाठी AI तंत्रज्ञान, सौ स्वप्नालीताई कदम यांचे आश्वासन. पलूस नगर परिषद निवडणुकीचा प्रचार जोर धरत असताना प्रभाग क्रमांक 3 मधील काँग्रेसच्या प्रचार सभेत महिलांसाठी मोठा उद्योग उभारण्याबरोबरच द्राक्ष व ऊस शेतीत AI तंत्रज्ञान आणण्याची महत्त्वपूर्ण घोषणा सौ स्वप्नालीताई विश्वजित कदम यांनी केली. काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ संजीवनी पुदाले तसेच प्रभाग क्रमांक 3च्या उमेदवार सौ विद्युलता इनामदार व अनिल कांबळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या. सभेला काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंचावर अनिल कांबळे, पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. मीनाक्षी सावंत, माजी सरपंच शर्मिला शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. सभेत कृषीतज्ञ मारुती चव्हाण, पांडुरंग इनामदार, संग्राम कुलकर्णी, पलूसचे माजी उपसरपंच महेश कुलकर्णी व डॉ. मीनाक्षी सावंत यांनीही मनोगत व्यक्त करून काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. मला सर्वांना माहिती आहे की स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांनी या पलूस गावचा कायापालट कसा केला आहे. तुम्ही पूर्वीचं पलूस गाव फक्त डोळ्यासमोर आणा. पूर्वीचं पलूस गाव, आपली पलूस ग्रामपंचायत डोळ्यासमोर आणा आणि पलूस तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर पलूस शहराचा विकास किती झपाट्याने झालेला आहे आणि आज आपल्या पलूस शहराचं चित्र कसं आहे ह्या दोन्हीमध्ये तुम्ही तुलना करा. खरंच जेव्हा साहेब आपल्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे खरोखरच भाग्यविधाते आहेत. कारण साहेबांनी राजकारणाबरोबरच समाजकारण करत असताना सहकारी संस्थांचं जे जाळं निर्माण केलेलं आहे आपल्या मतदारसंघात त्याला कुठेही तोडच नाही. आपण कुठल्याही दुसऱ्या मतदारसंघात गेलो तर त्या मतदारसंघातली लोक म्हणजे नेहमी असं म्हणायची की पतंगराव कदम साहेबांसारखा नेता आम्हाला लाभायला हवा होता. कारण ज्या पद्धतीनं पलूस आणि कडेगाव मतदारसंघाचा विकास साहेबांनी केलेला आहे, तुम्ही खरंच खूप नशीबवान लोक आहात. कारण पलूस तालुक्याची निर्मिती करूनच फक्त साहेब थांबले नाहीत तर या सर्वसामान्य जनतेची कामं होण्यासाठी त्यांना हेलपाटे होऊ नयेत इकडं तिकडं म्हणून सर्व शासकीय कार्यालयं उदाहरणार्थ